सध्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस ट्रेन ह्या भाजपकडून सोडण्यात आलेल्या आहेत आणि या एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी हिरवा झेंडा सध्या ते दाखवतायत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल गणपती स्पेशल 2 ट्रेन्स आणि मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका अशा आशयाचे बॅनर्स देखील मोदी एक्सप्रेसवर लावण्यात आलेले आहेत। आणि सध्याची ही दृश्य आहेत। नितेश राणे हे सध्या कोकणवासियांना घेऊन ही मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे आणि त्या एक्सप्रेसला नितेश राणे हे सध्या हिरवा झेंडा दाखवत आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, आपण जर पाहिलं श्रुती, नुकताच आता मोदी एक्सप्रेसला जो तो हिरवा झेंडा आता नितेश राणे यांच्याकडून दाखवण्यात आलेला आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची मोठी लगबग दरवेळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर दरवेळी नितेश राणे यांच्याकडून जी आहे ती गाडी रेल्वे गाडी सोडण्यात येते कोकणासाठी आणि यंदा डबल धमाका बोलत जे 2 गाड्या ज्या आहेत त्या कोकणात जाण्यासाठी पाठवण्यात आलेल्या आहेत आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडून जो आहे तो हिरवा झेंडा या कोकणात सोडणाऱ्या गाडीला जो आहे तो दाखवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच अजय, ही एक्सप्रेस रवाना झालेली आपण बघतोय आणि कोकणवासियांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे। या निमित्त नितेश राणे इथे उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। आणखी काय व्यवस्था करण्यात आली आहे आणि अजून कुठल्या ट्रेन रवाना होतील? आपण जर पाहिलं तर ही दुसरी ट्रेन जी आहे ती मंत्री नितेश राणे यांच्याकडून सोडण्यात आलेली आहे। त्या ट्रेनवर बॅनरबाजी सुद्धा जोरदार करण्यात आलेली आहे। त्याच्यात असं म्हटलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभेला जो घवघवीत यश दिल्यानंतरची हा डबल धमाका जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणखी महत्त्वाची बाब म्हणजे की ह्या रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे। इथून रेल्वे जी आहे ती पुढे जाऊन रोहाला थांबेल, रोहानंतर चिपळूणला थांबेल, चिपळूणनंतर वैभववाडी आणि असा हा जो आहे तो संपूर्ण कुडाळपर्यंतचा आजचा हा मोदी एक्सप्रेसचा प्रवास असणार। विशेष बाब म्हणजे की कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीय आणि प्रवासी जे ते लगबग करताना आपल्याला पाहायला मिळतात, पण अनेक वेळा तिकीट आरक्षित तिकीट जे ते मिळत नाही किंवा मग बसण्याची व्यवस्था नसते। पण या गाड्यांनी थेट बसून सोयीस्कर प्रवास करताना आपल्याला हे प्रवासी पाहायला मिळतात। त्यामुळे ज्यांना कोकणात जाण्याची इच्छा असते पण तिकीट न मिळाल्यामुळे जाता येत नाही, आता त्यांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या व्यवस्थेच्या त्या रेल्वे गाडीला मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच अजय, खरंय, त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक प्रकारचा उत्साह आहे आणि त्याचबरोबर त्यांची सोय देखील अत्यंत चांगल्या मार्गाने होईल असं म्हणूयात। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।